ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या माजिवडा चौकातील रस्ता काल रात्री खचल्यानं त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आज वाहतूक कोंडी झाली होती। कारण ठाणे महापालिकेनं बॅरिकेड्स लावून खचलेला रस्त्याचा भाग हा वाहतुकीसाठी बंद केला होता। त्यामुळे घोडबंदर, कापूरबावडी, माजिवडा, कोलशेत येथून माजिवडा चौकमार्गे ठाणे रेल्वे स्थानक, वृंदावन सोसायटी, कोर्ट नाका आणि खोपटपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले। याच परिसरात महिन्याभरापूर्वीही रस्ता खचला होता आणि हा प्रकार वारंवार घडत असल्यानं शहरातील रस्त्यांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान ठाणे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रवाशांना केले। मंडळी, ठाणे महापालिकेतल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी स्वीकारून 2 महिने झालेले असले तरी ठाणे महापालिकेतील विषय समित्यांचे कामकाज अजूनही सुरू झालेलं नाही। शिवसेना आणि भाजप महायुतीला महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही स्थायी समिती, परिवहन समिती तसंच विविध विशेष समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अजूनही झालेल्या नाहीत। या निवडणुकीत ठाणेकरांनी शिवसेनेला अतिप्रचंड बहुमत दिलं, पण त्यानंतरही ठाणे महापालिकेतल्या विविध समित्या अजूनही गठीत झालेल्या नाहीत। महाराष्ट्रातील इतर महापालिकांमधल्या समित्या गठीत झालेल्या असताना केवळ ठाण्यात घोडं कुठं अडलं असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय। ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर तब्बल 18 तास अखंडित चर्चा करून तो महासभेत मंजूर करण्यात आला, पण ठाणे महापालिकेत अजूनही स्थायी आणि इतर समिती गठीत झालेल्या नसल्यानं परिवहन, शिक्षण, आरोग्य आणि शहरातील गंभीर पाणी टंचाईच्या प्रश्नांवर निर्णय कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय। त्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सत्ताधारी महायुतीतल्या शिवसेनेला जाब विचारलाय। 2-2.5 महिने व्हायला आले तरी देखील समित्या न होणं हे योग्य नाही होत। लोकशाहीला देखील ते मारक आहे, कारण त्या समितीवर ते पक्षाचे सदस्य जे आहेत ते बसले पाहिजेत, कामकाज चाललं पाहिजे। आणि ठाणे महापालिका तर ही फार मोठी महापालिका आहे, त्याच्यामुळे स्टँडिंग असेल, परिवहन असेल, तुमची स्वीकृत सदस्यांचं असेल, प्रभाग समित्या आहेत, ह्याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये आणि त्या लवकरात लवकर होणं हे जनतेच्या हिताचं आहे शेवटी। दरम्यान ठाणे महापालिकेतल्या विविध समित्यांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात लक्ष घालून समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांचा विषय मार्गी लावतील अशी संक्षिप्त प्रतिक्रिया महापौर शर्मिला पिंपळकर आणि सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी दिली आहे। तर सगळ्या समित्यांवर चर्चा होते, कोणाकोणाला कशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे। तर ते सगळं झाल्यानंतर माननीय आपले उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या सर्व समित्या आपण बसवण्यात लवकरच येते। सर्व सन्माननीय नगरसेवकांचं अभिनंदन करावं असं वाटतं, त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की सभागृहामध्ये चर्चेला त्यांनी या ठिकाणी वाव दिला, चर्चेमध्ये सामील झाले, चर्चेमध्ये त्यांनी स्वतःची मतं या ठिकाणी ठामपणे मांडली। त्यामुळं निश्चित लोकशाही सुदृढ होण्याचा मार्ग किंवा हा जाज्वलपणे या ठिकाणी जिवंतपणा या सभागृहामध्ये दिसला आणि हेच लोकशाहीचं प्रतीक आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।